क्लिक करा मोठी नंतर गाडी जितनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। जितनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रस्ते पे हमसे किती आपल्याला सांगता येतं काय, पण आपल्याला ज्या पद्धतीनं म्हणजे जसं आपल्याला नेता येईल त्या पद्धतीने आपण नेतोय. तुम्ही एवढ्याच टॉपिकवर, हा जो टॉपिक आहे ना, एवढ्याच टॉपिकवर अख्खा दिवस जातो. लक्षात आलं? असं सांगितलं तर पटकन समजून जाईल, संपून जाईल. जायचं नाही पटकन. काही अपेक्षा करू नका इतक्या लवकर लिहावंच म्हणून ते नका लिहू देऊ. बिलकुल लिहून द्यायची गरज नाही. आता हे 6 कार्ड वाजले, कमीत कमी 6 कार्ड. आता तुम्ही असं किती जरी सांगितलं परंपरागत पद्धतीने, पहिली वेलांटी, पहिली दुसरी काय नाही काही माहिती. आता ते हळूहळू वाचायला. आता हा मुलगा बघा, हा अतिशय कच्चा मुलगा आहे तुमच्याकडे, बरोबर? लक्षात आहे ते काही का असं ना, पण माझं जे अडचण ते मी तुम्हाला सांगतो. लक्षात आलं? तुझं नाव काय बेटा? रामेश्वर वाजबरे. मी तुला मदत करतो. त्याला काय पहिलं दी, पुढं ब आहे का ते? काय का ते? व. त्याच्या पुढं काय लिहिलेलं आहे? त्याला काय वला काय झालं म्हणून ते? दिवा.
तिसऱ्या मुलाने सांगितलं. काय नाही आता होऊ द्या ना. कोणी सांगितलं? त्यांच्यात आपण फक्त मार्गदर्शकाची भूमिका करायची. त्यांच्या ते त्यांच्यात करू दे, त्यांना काय करायचं ते करू दे. ठीक आहे बोलायचं मस्त एवढंच अपेक्षित आहे. काय ना तुम्ही लिहून देऊ नका. पहिली वेळेला अशी असते अशी नका सांगू. त्यांच्यात इंटरेक्शन नाही अतिशय चांगलं आहे. बेस्ट आहे म्हणजे अतिशय मस्त परफॉर्मन्स आहे तुमचा. फार मस्त. बरं मी बरं गट क्रमांक निकिता नाव आहे तुझं. तुमचं काय गटाचं नाव. तुमच्या गटाचं नाव काय आहे? मोठ्यांचा जिलेबी. जिलेबी जिलेबी आवडते की जिलेबी तुम्हाला. कशी असते रे जिलेबी. गोल गोल असते की नाही. आवडते तुला. आणि जेवढं यांना असं मोकळं बोलू देता येईल तेवढं बोलू द्यायचं. दाबून नाही धरायची. माझ्याकडे जवळ 6 वर्षापूर्वी पहिलेच ती पण मस्ती करू दे. एकमेकाच्या पोकाटी बसू दे. म्हणायचं नाही काही नाही करायचं. बहुत अच्छे. हे सर सांगितलं तुम्हाला. आता तोडून ते असं जवळ असलं पाहिजे. वाटल्यास कन्सल्टंट आता पहिली जवळ गेला तर हे तुम्ही अगोदर जरी टाकून दिले त्याच्यामध्ये 4 शब्द समजा 1 2 3 4 5 त्या गटात 6 टाकून द्यायचे. म्हणजे कसं पाहून काय होईल थोडं व्यवस्थित होईल. आणखी 2 महिने स्वतःच ते हळूहळू होईल. सुरुवातीला ही प्रोसिजर. अक्षरांची वगैरे कार्ड मुलांना देत नाही. वैयक्तिक वाचायला एकमेकांना असं विचारायला की हे त्यांच्या हस्ताक्षरात असे ते पजल गेम आहे का शब्द ते आता इतक्या लवकर नाही अपेक्षित नाही. क्रिया आहे. खूप नंतर आहे. ते केलं खूप मोठं झालं आता. एवढं केलं ना 10 वर्ष तिथे पाहिजे. लक्षात आहे. हे अक्षर काय रे. नीट बघ. हे काय अक्षर आहे. नीट बघ. काय अक्षर आहे हे. खालचं वाचते येतो. सेपरेट खालचं बारीक नका वाटतो. हे काय आहे. नो कुठं इथं तर नळ दिसायला लागला. चित्र सांगा. चित्र नळाचं आहे का. इथे नुसतं नळाचं. घाबरू नका. हे काय आहे. प्रमाणे ठशाचं फक्त याच्यामध्ये चित्र काय पाहिजे काय आणलं. हे काय आहे. मग आता खडू घ्या बरं. खडू मुलांचं हा शब्द कोणाला वाचता येईल. चल सर हे सर जेवढं आहे अवेलेबल त्याचं ठेवून द्यायचं नाही. खराब झालं हरकत नाही. काही प्रॉब्लेम नाही. आमचं हे किती आहे. तू 4 कशी म्हणली का. बरोबर. हे किती प्रगत आहे जरा. 10 पर्यंतच अंक जास्त घेतले. 12च्या पुढे आवडतो. पेंटिंग चांगली झाली. हसत नाही काय हसायचं असं हसायचं ना तुम्हाला सगळ्याला. असा आणखीन असं पाठ म्हणजे आपण हा घटक घेणार नाही बिलकुल म्हणजे
आता आपण पाठवते शिकवणार आहोत त्यामुळे मला पाठ तुम्ही बरं ठीक आहे, सांग. मी तुम्हाला पहिले सोडून द्या. 15 ते 20 मिनिटं सेल्फ लर्निंग करा. म्हणजे ही जी प्रक्रिया चालू असतात तुमची हा या प्रक्रियेला द्यायची. त्याच्यानंतर या काळावर आधारित त्या मुलांनी काय केलंय, समजा काय घेतलंय, काय त्यांचं सेल्फ लर्निंग झालंय, हे या 5 मिनिटामध्ये त्यांचं इव्हॅल्युएशन करायचं. टीचिंग एड्स समजा नाही टीचिंग एड्स वगैरे नाही. मूल्यमापन करायचं. नेमकं काय झालं, प्रश्न सोडवले का नाही, बेरीज बरोबर आली का नाही आली, की ह्या 5 मिनिटात आपण चेक करायचं, गटाच्या मार्फत चेक करायचं किंवा आपण स्वतः चेक करायचं. आपल्याला ह्या 5 मिनिटामध्ये असं लक्षात आलं की बाबा या एवढ्या 20 पोरांपैकी 10 मुलांना हे जमलं, परंतु 10 मुलांना नाही जमलं. मग काय जमलं नाही, समजा बेरीज असेल, बेरजेचा हातचा घ्यायचा नाही जमला, तर मग काय करायचं, परत हे 10 ते 15 मिनिटं आम्ही शिकवायचं. तर या पद्धतीमध्ये शिकवायचं नाही हा एक संदेश खाली गेला की शिक्षकांनी काहीच करायचं नाही असं नाही. शिकवायचं तुम्हाला या 15 मिनिटामध्ये लर्निंग करायचं, म्हणजे टीचिंग ज्याला आपण म्हणतो लर्निंग टीचिंग शिकवायचं तुम्हाला. आणि परत या शिकवल्यानंतर 5 मिनिटामध्ये परत इव्हॅल्युएशन करायचं. परत याच्यामध्ये तुम्ही होमवर्क द्या त्यांना. म्हणजे ह्या 40 मिनिटाला तुमचा 1 तास असला पाहिजे. काही शाळेमध्ये काय करतात की सकाळी कार्ड देतात आणि दुपारी त्याचं मूल्यमापन करतात. एकाच कार्डचं काय समजा नाही आलं तर दुपारी शिकवतात असं नका. त्याच तासामध्ये मग हा 40 मिनिटाचा तास तुमचा 1 तास जरी गेला तरी चालतं, पण ते कार्ड त्या तासातच फिनिश झालं. लक्षात आलं. आता समजा हा तुमचा एक 68 नंबरचा कार्ड चालू आहे, तर लक्षात आलं 63चं की समजा या 4 प्रश्नापैकी 3 प्रश्नाची उत्तर मुलांनी लिहिली, परंतु 2 प्रश्नाचे उत्तर नाही दिले, तर मग काय लिहिलं नाही, तर मग परत तो मूळ जो धडा आहे तो धडा मग तिथपर्यंत शिकवायचा आपण ते जिथं असेल प्रश्नाचं उत्तर. म्हणजे शिकवणं हे फार महत्वाचं याच्यामध्ये. असं जर झालं असतं सेल्फ लर्निंग जर मुलांनी केली असेल तर आपलं कामच राहिलं नसतं शिक्षक. लक्षात आलं का. या 15 मिनिटामध्ये हे सेल्फ लर्निंग कार्ड्स मुलांची, त्या 15 ते 20 मिनिटानंतर हे झालं समजा त्यांचे इंटरॅक्शन झालं, त्याच्यामध्ये परत 5 मिनिटं आपण चेक करायचं, मूल्यमापन करायचं मुलांचं. मुलांना काय कळालं काय नाही कळालं. ठीक आहे. आणि इथं आपल्या लक्षात येतं की नेमकं काय कशाची गरज आहे यांना, किंवा आपण परंपरागत 15 मिनिटामध्ये सगळं शिकू शकतो. पण आपल्याला जो हार्ड स्पॉट आहे त्याला आपण हार्ड स्पॉट म्हणतो, याच्यात नेमकं काय कळालं नाही ते आपल्याला लक्षात येतं. कुठं लक्षात येतं, इथे लक्षात येतं या 5 मिनिटामध्ये. पण हा हार्ड स्पॉट आपण धरायचा, तो आपण जास्त स्ट्रेस करायचा, जास्त तिथे शिकवायचं. आणि परत मग 5 मिनिटामध्ये आपल्याला त्यांना कळालं की नाही कळालं लक्षात आलं. आणि काय आदल्या दिवशी असं काही त्यांनी वाचून यावं असं काय अपेक्षित नाही. तसं खेड्यातली मुलं वाचत नसतात, आता उद्या सांगण्यासाठी आपल्या समाधानासाठी आपण सांगतो, पण हे अपेक्षित पण नाही आपल्याला इथंच करून घ्यायचं. ठीक. कारण इथं जर एखादा प्रश्न जर असेल, आता एकच पहिला प्रश्न येतो समजा काय आहे की साहेबांनी किती लिंबे विकत घेतली, या प्रश्नाचं उत्तर शोधायला त्यांना 10 वेळेस वाचावं लागलं. मग काल घरी वाचायची काय गरज, इथंच वाचावं लागेल. जास्त सराव काय कोणता लक्षात ठेवा. या मुलांना येत आहे ना सगळं. हो स्वतः इंटरेस्ट होणार म्हणून कसं म्हणजे स्वतः मुलांना वगैरे घरी नाही कारण म्हणजे कसं सगळं इफेक्टिव्हली केलं तर समुद्र दोनदा आलाय. काय रे त्यांनी लिहिलं मी तुमच्या गटाला सांगतो की काय आहे वाचा ते मुद्दाम ठेवलं. असं हे आहे इथे लिहिलेलं काय आहे शब्द वाचा ते खिडकीतला वाचा खिडकीतला शब्द नाही घाबरायचं नाही वाचा. जाऊ नको वाचू. बरं या ना त्याच्या पुढे काय लिहिलेलं आहे डोळा. या दोन्हीचा काय संबंध आहे नयन डोळा काय भानगड आहे. नाही आणि डोळा थोडं अशी पण रिहर्सल घेत चालू. मूळ उद्देश काय आहे की त्यांना ती कन्सेप्ट माहिती आहे, विचारल्यानंतर माहिती आहे, पण तोच प्रश्न म्हणजे वेगळ्या पद्धतीने विचारला तर अडकतो आपण. काय वस्तूला काय त्याच वस्तूला काय नाही डोळा हे एकच आहे एकच तुम्ही आहे आता हाच प्रश्न इथं बघा.
आता हे काय रेडो काय आहे नयन, याचा समानार्थी शब्द काय आहे नयनचा? सांगा त्याला समान बरोबर आहे, सांग सांग. सांगा डोळा आहे की नाही? शोधून दाखव बरं. त्याला दार शब्द लावून शब्द तयार करून टाका कुणी एक गट जोडून दाखवा. तुझ्या गटात नाव काय? गटात नाव सांगा. सीताफळ. गटप्रमुख कोण आहे तुझा? तुझं काय नाव आहे तुझं? नाव. हसता येत नाही? बघा सगळे इकडं पहा. सापशिडी अजून शिकवली कोण? खेळता येते का याच्यावर खेळता खाली फाशी टाकायची त्याच्यावर मग तो त्याला जर उतारला तो पुढे जाईल तो गट म्हणा दोनचा फाडा म्हणा तर मग तो विद्यार्थी काय करत बरोबर त्या गटात दोनचा फाडा म्हणला तर तो पुढे जाईल. अच्छा. गणिताचं चालू आहे सर. संख्या अक्षर काय तुम्हाला जनरली काय अडचण यायला लागल्या? कार्ड सोडवायला मुलांना वेळ लागतोय. बरोबर नाही सोडत शिकवतात. सध्या तुमची पद्धत कशी आहे मग? मी काय केलं सर, कार्ड आहे ना त्याच्या झेरॉक्स आणि चार करून मुलांना देते आणि मुलं सोडवतात. त्याला बाकीच्यांचं करायचं प्रश्न समजून सर. परत त्याचं तुम्ही नंतर काही करता का मूल्यमापन वगैरे की आपण शिकवायला काही कळालं का मुलांना? म्हणजे ही प्रोसिजर कशी म्हणजे माहिती? त्या पिरियड मध्ये नाही करत मग मी नंतर 6व्या-7व्या पिरियड मध्ये मग समजून. पण त्या दिवसात होतं समजा कुठेतरी मूल्यमापन होतं किंवा कधी कधी वेळ पण नाही पुरत. आता या एवढ्या वेळामध्ये आता हे सेल्फ म्हणजे ही गंमत शाळा हे जे प्रकल्प हे फक्त आपल्याला सपोर्ट आहे टीचिंग लर्निंग प्रोसेसला. आता तुमचं आता जी चर्चा केली मी त्याला धरून मी बोलतो, माझं स्टेटमेंट देतो. आता सुरुवातीला तुम्ही एक 10-15-20 मिनिटं इथं मुलांकडून हे काम करून घ्या. आता हे काम करत असताना बरेचसे मुलं उलथा पुलथा करतात, पुस्तक पाहतील, वाया पाहतील, पुस्तक पाहतील, वाचतील, एकदम काही येईल काही येणार नाही. आल्यानंतर तुम्ही थोडं शिकून सांगता त्याला शिकवता नाही आल्यानंतर हा प्रश्न नाही आला तुम्ही काय करता मग तो प्रश्न समजून सांगता. मग समजून सांगितलं आणि मुलांनी ग्राफ्स करणं म्हणजे ते आपल्याला तिथं सपोर्ट होतो. समजा हे नसलं असतं आणि तुम्ही शिकवायला गेला असता सरळ एखादा युनिट तर तुम्हाला जास्त वेळ लागला असता. सगळ्यांनाच हे येईल याची खात्री नव्हती. पण आज या गंमत शाळेमुळे काय झालं की हे इथं तुमचं बरंच खाली काय विचार मंथन व्हायला मुलांना पुस्तक पाहिले एकमेकाचं पाहिले विचार करायला त्याला विचारायला लागले. हे झाल्यानंतर मग तुम्ही शिकवताय 15-20 मिनिटांना अर्ध्या तासानंतर तुमच्या लक्षात येतं इथे कुठतरी मुलांना येत नाही. तू शिकवता तुम्ही तो धडा हे धडा शिकवल्यानंतर थोडा 1-5 मिनिटांमध्ये रिव्ह्यू करून नेमकं ते जे शिकवलं किंवा ते जे जिथं अडकले होते मुलं ते खरंच समजलं का त्याला. ठीक आहे. अजून एखाद्या छोटंसं आम्हाला एखाद्या गटावर तुम्ही जे काही आहे तुमचं ते फक्त 5 मिनिटात घेऊन दाखवा. आता जे आहे ते दाखवू का? कसं आहे गणिताचं चालूच आहे. मी कार्ड वगैरे जे दिलेत तुम्हाला मुलांना. जे योग्य वाटेल ते. तुमची ऍक्टिव्हिटी कशी आहे तुमचं अप्रिसिएशन कसं आहे 2 मिनिटात सोडवलेलं आता सोडवलं. घाबरू नका मुलांना. घाबरायचं नाही. मी मुलांना जवळ घेऊन तपासते त्याचं. आता यांनी हे कार्डामध्ये लिहिलेलं आहे संख्या अंकात तर यांनी 1 2 3 बरोबर सोडवलेले. मग जे ज्याचे चुकलेले आहे ते त्याला मी वरती लिहून दिलेले आहे आणि नंतर त्याला दुरुस्त करायला सांगितलेले आहे
आणि तो दुरुस्त करून घेईल स्वतःच्या वहीमध्ये आणि नंतर मग मी बाकीच्या आता ते दुरुस्त जर केलं तुम्ही समजा सांगत होते. आता 500 कुठे 500 हा, एक अच्छा, ठीक. त्यांनी काय लिहिले 500 तर हे जे लिहिलेलं आहे तर हे नेमकं का चुकलंय हे त्याला लक्षात यायला पाहिजे की नाही? ते पण थोडं सांगायचं की तू कसं लिहिलं होतं. ठीक. चालेल. तुमचं ब्रिलियंट चल, त्याला बोला. बालाजी खुशालराव पवार. त्याला बोला. ये बेटा इकडे. काय नाव बेटा तुझं क्लॅप क्लॅप. काय 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 आवडायचं ना हसता येतं ना तुला हसतो काय हसू नका त्याच्या बघ कशा जास्त हसायला बरा बोले सगळ्यात. हे कलर माहिती आहे ना तुला रंग कोणते कोणते येते सांग बरं कोणते कोणते रंग आहेत ते बेटा इथून सुरुवात करा. तुला सगळे थांब जे येतात ते मॅडम सांग. थांब तुला सगळ्यात आवडतं कोणता आवडतो? चल ये. सगळ्यात आवडणारा रंग सांग तुझा पटकन कोणता सांग. आहे? नाव सांग ना. रंग कोणता येतो तिला येतं तिला की सांगायला येतं सांगते ना तुला हा, सगळे सांगतोय. तुझा कोणता आवडीचा रंग आहे सांग अरे बाबा हे? त्यांना ते हे नसेल ना इंग्लिशमध्ये आणखी रंगांना नाही रंगांची. हा रंग कोणता आहे हा कोणता आहे पोपटी. हा कोणता आहे कोणता सांग आहे ना, सांग ना. चुकू दे चुकलं कोणता आहे हे फळ असतं त्या रंगाचं. जांभूळ. तिला आता समजा ही गोटी जायचे आतमध्ये तर त्या नंबरचा प्रश्न हे प्रश्न काढायचे मी 4 विषयाचे. मग त्या नंबरचा प्रश्न त्यांनी सोडवायचा. तयारी चालू आहे असं कसं 20 दिवसांची पण ते त्याच्यावरच गेलीस. दशकाची एककाची ओळख देण्यासाठी बेरीज वजाबाकी गुणाकार त्याच्यासाठी हे अंक रेल्वेचे तयार केलेले आहे. हे बाकीचे कार्ड वगैरे मराठी हे चिन्ह हा, बरं. हे काही फळांची नावे शोधा याच्यामध्ये पण फळांची फुलांची त्याचप्रमाणे प्राण्यांची नावे याच्यामधून शोधून लिहितात. काय अडचण नाही ना टीचिंग लर्निंग तुम्हाला वैयक्तिक समजा शिक्षकांना त्यांना थोडं सर आता कसं आहे याच्यामध्ये समजून सांगावं लागतं बरंचसं मुलांना त्यांना एवढा सराव नाहीये ना त्याच्यामुळे. मुलांनी मध्ये मध्ये प्रश्न विचारतात मुलं तर मग आपण एकदम शांत बसून पण चालत नाही सांगावं लागतं त्यांना. शक्यतो थोडं पुशच करायची त्याला तू बघ वाचून बघ थोडं या पद्धतीने हँडल करायचं एकदम सांगितल्यानंतर मग काय होतं सेल्फ लर्निंग नाही होत म्हणजे परंपरागत पद्धतीमध्ये येतो मग थोडं बघ म्हणायचं वाचून तुला शोध मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू तेरा सब कुछ मैं मेरा सब कुछ तू
मुस्लिम सिख ईसाई हम वतन हम नाम है। हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम वतन हम नाम है। जो करे इनको जुदा मजहब नहीं इल्जाम है। हम जिएंगे